नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCITच्या परीक्षेमध्ये यावेळी विचारले जाऊ शकतात असे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, PDAचा फुल फॉर्म हा पर्सनल डिजिटल असिस्टंट असा आहे. पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे बरोबर. दुसरा प्रश्न, वेब पेजेस बनवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. पर्याय होम पेज, HTML, ब्राउझर आणि सर्व्हर हे 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे HTML. तिसरा प्रश्न, मॉनिटरची गुणलक्षणे म्हणजे रिझोल्यूशन, डॉट पिच, रिफ्रेश रेट व आकार ह्या असतात. बरोबर आणि चूक, आणि उत्तर आहे बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, .gov कोणत्या प्रकारची संस्था दर्शवते. पर्याय गव्हर्नमेंट, ग्रेट आणि कोणतेही नाही, आणि उत्तर आहे गव्हर्नमेंट. पाचवा प्रश्न, www हे कोणत्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. क्लायंट सर्व्हर, क्लायंट मशीन, मशीन सर्व्हर, सर्व्हर मशीन, आणि उत्तर आहे क्लायंट सर्व्हर. सहावा प्रश्न, आपल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड साईज सेट करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रीसेट पर्यायाचा एक प्रकार आहे. सर्कल, ॲडव्हान्स्ड, स्क्वेअर, वाईड स्क्रीन हे 4 पर्याय आणि उत्तर वाईड स्क्रीन असं आहे. सातवा प्रश्न, .com कोणत्या प्रकारची संस्था दर्शवते. कमर्शियल, कॉम्प्लेक्स, कंपनी आणि कार्गो हे 4 पर्याय आणि उत्तर आहे कमर्शियल. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे, DNS म्हणजे डॅश डॅश. पर्याय डेटा नेम सिस्टीम, डोमेन नेम सिस्टीम, डू नेम सिस्टीम आणि डुप्लिकेट नेम सिस्टीम हे 4 पर्याय आणि उत्तर आहे डोमेन नेम सिस्टीम. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये शेप इफेक्ट्स मध्ये पुढीलपैकी कोणते प्रकार उपलब्ध आहेत. प्रीसेट, रिफ्लेक्शन, ग्लो आणि वरील सर्व, आणि उत्तर वरील सर्व. 10वा प्रश्न, व्ह्यू, सॅच्युरेशन आणि ब्राईटनेस हे मूलभूत गुणधर्म आहेत की ज्याने कुठल्याही रंगाचे वर्णन करता येते. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न, इंटरनेटवरील दूरच्या कम्प्युटरवरील फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर कॉपी करण्याला डॅश डॅश असे म्हणतात. फाईल युजिंग, फाईल अपलोडिंग, फाईल डाउनलोडिंग आणि यापैकी नाही हे 4 पर्याय आणि उत्तर आहे फाईल डाउनलोडिंग. 12वा प्रश्न आहे, SQL बरोबर डॅश डॅश. पर्याय सिक्वेन्स क्वेरी लँग्वेज, सिरियल क्वेरी लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आणि सिरियली क्वेरी लँग्वेज हे 4 पर्याय आणि उत्तर आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. 13वा प्रश्न, जगभरातील सर्व कम्प्युटर्स जोडणाऱ्या नेटवर्कला डॅश डॅश म्हणतात. इंट्रानेट, इंटरनेट, अर्पानेट आणि नेटवर्क हे 4 पर्याय आणि उत्तर आहे इंटरनेट. 14वा प्रश्न, www शोधणारा संशोधक कोण आहे. टिम बर्नर्स-ली, मार्क अँडरसन, बिल गेट्स आणि नॅरिसन मॉडिराम, आणि उत्तर आहे टिम बर्नर्स-ली. पुढचा प्रश्न, ग्राहकाने वेबसाईटला भेट दिल्यावर जे पहिले पान दाखवले जाते त्याला डॅश डॅश म्हणतात. पर्याय फ्रंट पेज, फर्स्ट पेज, होम पेज आणि वेब पेज, आणि उत्तर आहे होम पेज. 16वा प्रश्न, PPP म्हणजे पीयर टू पीयर प्रोटोकॉल, पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल, प्रोकॉम टू प्रोकॉम प्रोटोकॉल, पर्सनल टू पर्सनल प्रोटोकॉल हे 4 पर्याय आणि उत्तर आहे पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल. KBPS म्हणजे काय. किलोबिट्स पर सेकंद, किलोबाइट्स पर सेकंद, किलोबार पर सेकंद आणि उत्तर आहे किलोबाइट्स पर सेकंद. HTML आणि HTTP साठीचे नियम डॅश डॅश बनवते. वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वेब कोड कंपनी, वर्ल्ड कोड आणि वेब वर्ल्ड कंपनी हे 4 पर्याय आणि उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. 19वा प्रश्न, इंटरनेटवरून दुसऱ्या माणसाच्या मेलबॉक्समध्ये संदेश पाठवण्याला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय आहेत ई बिझनेस, ई लेटर्स, ईमेल आणि सायबर मेल, आणि उत्तर आहे ईमेल. पुढचा प्रश्न आहे, लेझर प्रिंटरमध्ये टोनर हे कार्ट्रिजला फिक्स केलेले असते त्याला हिटेड ड्रम म्हणतात. बरोबर की चूक, आणि उत्तर आहे बरोबर.
21वा प्रश्न. जर CRT मॉनिटरची ब्राईटनेस पातळी सर्वाधिक केली तर मॉनिटरचे आयुष्य वाढते, बरोबर की चूक? आणि उत्तर चूक. 22वा प्रश्न आहे, इन्सर्ट पिक्चर्स पर्याय वापरल्याने प्रेझेंटेशनमध्ये आपण एकाच वेळी अनेक पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो, बरोबर की चूक? आणि उत्तर आहे बरोबर. 23वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती एलिमेंट्स स्मार्ट आर्ट ग्राफिक क्रिएट करण्यासाठी वापरता येतील? ऑडिओ, पिक्चर्स, मॅप्स आणि एक्सेल हे 4 पर्याय आहे आणि उत्तर आहे पिक्चर्स. 24वा प्रश्न. VSNL म्हणजे काय? विवेक संचार निगम लिमिटेड, व्यवहार समाचार निगम लिमिटेड, वरीलपैकी कोणतेही नाही, विदेश संचार निगम लिमिटेड आणि उत्तर आहे विदेश संचार निगम लिमिटेड. पुढचा प्रश्न. इलेक्ट्रॉनिक्स मजकुरातील जो भाग दुसऱ्या मजकुराला जोडतो त्याला डॅश डॅश म्हणतात. हायपरलिंक्स, हायलाइट, मार्क टेक्स्ट आणि हेवी लिंक्स आणि उत्तर आहे हायपरलिंक्स. पुढचा प्रश्न आहे OLED बरोबर डॅश डॅश. पर्याय ऑर्गॅनिक लाईट एमिटिंग डायोड, ओरिजिनल लाईट एमिटिंग डायोड, ऑक्सिजन लाईट एमिटिंग डायोड आणि ओपेरा लाईट एमिटिंग डायोड आणि उत्तर आहे ऑर्गॅनिक लाईट एमिटिंग डायोड. प्रश्न 27वा. बॉर्डर ड्रॉपडाऊन मेनू मधून ऑल बॉर्डर्स हे ऑप्शन निवडल्यास सेलच्या डॅश डॅश बॉर्डर्स लागू होतील. केवळ वरच्या भागांना, सर्व बाजूंनी, केवळ खालच्या बाजूने, दोन्ही बाजूंना हे 4 पर्याय आणि उत्तर आहे सर्व बाजूने. 28वा प्रश्न. स्क्रोल बार हा वापरणाऱ्या मजकुराचे पान डॅश डॅश स्क्रोल करून देतो. मध्ये पण, वर आणि खाली, फक्त खाली आणि फक्त वर आणि उत्तर आहे वर आणि खाली. प्रश्न 29वा. एका पारंपरिक स्टँडर्ड कीबोर्डवर डॅश डॅश कीज असतात. 122, 200, 150 आणि 104 हे 4 पर्याय आणि उत्तर आहे 104. 30 क्रमांकाचा प्रश्न आहे, BPS म्हणजे काय? बाइट्स पर सेकंद, बीट्स पर सेकंद, A किंवा B आणि कोणतेही नाही. 4 पर्याय आणि उत्तर आहे बीट्स पर सेकंद. पुढचा प्रश्न आहे, सिस्टीम जी जगभर पसरलेल्या इंटरनेट सर्व्हर्सना HTML डॉक्युमेंट्स देते तिला काय म्हणतात? वर्ल्ड वाईड वेब, आर्ची, टेलनेट आणि न्यूज ग्रुप हे 4 पर्याय आहेत आणि उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. 32वा प्रश्न आहे, www वरील विशिष्ट विषय शोधण्यासाठी तुम्ही डॅश डॅश आणि डॅश डॅश हे वापरू शकता. ब्राउझर आणि ल्युकर, गोफर आणि फिडोस, स्कॅनर आणि सर्च इंजिन आणि इंडेक्स हे 4 पर्याय आणि उत्तर आहे सर्च इंजिन आणि इंडेक्स. पुढचा प्रश्न. एक्सेल शीट मधील कॉलमची रुंदी विशिष्ट व्हॅल्यूवर मॅन्युअली सेट केली जाऊ शकते. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे बरोबर. 34वा प्रश्न. संशोधनासाठी तुम्ही इंटरनेट वापरू शकता. बरोबर की चूक? आणि उत्तर आहे बरोबर. 35वा प्रश्न. ईमेल वापरून तुम्ही इंटरनेटवर संदेश व फाईल पाठवू शकता. बरोबर की चूक? आणि उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न. URL म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेबवरील सॉफ्टवेअर पॅकेज, वर्ल्ड वाईड वेबवरील पत्ता, इंटरनेट विझार्ड आणि गप्पांचा प्रोग्राम हे 4 पर्याय आणि उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेबवरील पत्ता. 37वा प्रश्न आहे, व्हर्च्युअल बॉक्स हे इलेक्ट्रॉनिक पैसे आहेत. बरोबर आणि चूक हे 2 पर्याय आणि उत्तर आहे चूक. 38वा प्रश्न. इंटरनेट वरून प्रोग्राम कम्प्युटरवर घेण्यासाठी तुम्ही डॅश डॅश हे वापराल. IRC, टेलनेट, FTP आणि गोफर हे 4 पर्याय आणि उत्तर आहे टेलनेट. 39वा प्रश्न. सर्च इंजिन वापरून इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे होते. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे बरोबर. 40वा प्रश्न. दुसऱ्या कम्प्युटरवरून तुमच्या कम्प्युटरवर इंटरनेटवरून फाईल घेण्यासाठी तुम्ही डॅश डॅश हे वापरा. IRC, टेलनेट, FTP, WAIS आणि उत्तर आहे FTP. 41वा प्रश्न. ISP म्हणजे काय? इंटरनल सॉफ्टवेअर प्रोटोकॉल, इंटरनॅशनल शेअरवेअर पूल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर
आणि इंटरफेस स्टँडर्ड प्रोटोकॉल हे 4 पर्याय आणि उत्तर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. 42वा प्रश्न, मेलिंग लिस्टसाठी तुमच्याकडे डॅश डॅश हे हवे. ईमेल अकाउंट, टेलनेट सर्व्हर, वर्ल्ड वाईड वेब आणि युजनेट देणारे हे 4 पर्याय आणि उत्तर आहे ईमेल अकाउंट. 43वा प्रश्न, ईमेल मेसेजचे 3 भाग म्हणजे TCP/IP, डोमेन आणि ISP हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय डेस्टिनेशन डिव्हाइस आणि सेंडर. तिसरा पर्याय हेडर मेसेज आणि सही आणि चौथा पर्याय आहे TCP/IP आणि मेसेज आणि उत्तर आहे हेडर मेसेज आणि सही. 44वा प्रश्न, SSD बरोबर डॅश डॅश. सॉलिड स्टेट ड्रायव्हर, सॉलिड स्ट्रॅटेजी ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, सॉलिडेटेड स्टेट ड्राईव्ह. 4 पर्याय आणि उत्तर आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. 45 क्रमांकाचा प्रश्न, इंटरनेट माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी जे नियम असतात त्यांना हायपर टेक्स्ट म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. 46 क्रमांकाचा प्रश्न आहे, अधिक कार्यक्षमतेने इंटरनेट वापरण्यासाठी डॅश डॅश हे कनेक्शन वापरतात. टर्मिनल, व्हर्च्युअल, पॉइंट टू पॉइंट आणि डेडिकेटेड आणि उत्तर आहे डेडिकेटेड. 47वा प्रश्न, सेल बाउंड्रीनुसार मजकूर किंवा ऑब्जेक्ट्सना डावीकडील, मध्यभागी किंवा उजवीकडील बाजूस ठेवण्यास डॅश डॅश असे म्हणतात. अलाइनमेंट, कॅलिब्रेशन, पोझिशनिंग आणि साइडिंग हे 4 पर्याय आणि उत्तर आहे अलाइनमेंट. 48वा प्रश्न, डॅश डॅश हे मेनू आधारित शोध घेणारे व टेक्स्ट शोधणारे इंटरनेट ऍप्लिकेशन आहे. गोफर, टेलनेट टर्मिनल, वर्ल्ड वाईड वेब आणि IRC हे 4 पर्याय आणि उत्तर आहे गोफर. 50वा प्रश्न, या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न, बहुतेक वर्ल्ड वाईड वेब पेजेस मध्ये डॅश डॅश भाषेत आज्ञा असतात. 1. NIH, URL, HTML आणि IRC आणि FTP. 4 पर्याय आणि उत्तर आहे HTML. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात हे पाहिले. धन्यवाद.